जय जो मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये लग्न जुळवण्यासाठी सगळ्यात जास्त जो वापर होतोय तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा. मग त्याच्यामध्ये फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल किंवा वेगवेगळ्या विवाह संस्था असतील. तर ही जी काही समाज माध्यमं आपण जी काही स्वीकारलेली आहेत, तर त्याचा अलीकडे मोठ्या प्रमाणामध्ये वापर होताना दिसतो. मग बऱ्याच ठिकाणी त्याचा वापर काही चांगल्या पद्धतीने होतो आणि त्याच्यातून गैरप्रकार किंवा फसवणुकी घडण्याचं प्रमाणही मोठ्या प्रमाणामध्ये समोर येत आहे. आणि मग प्रश्न हा निर्माण होतो की यातून खरंच लग्न जुळतात का किंवा याची खरंच आपल्याला गरज आहे का? या गोष्टीचा आपण कधी विचार करत नाही किंवा तेवढा विचार करायसाठी आपल्याकडे वेळही नाही. 8-10 वर्षापूर्वी साधारणतः काही वृत्तपत्रामधून बातम्या आल्या की साता समुद्रापार व्हॉट्सअपच्या माध्यमातून जुळला विवाह किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून लग्न जुळले किंवा लग्न जुळल्याचं प्रमाण वाढतं आहे. काही हौशी जे काही समाजसेवक जे मध्यस्थ बाजूला जाऊन 350 पेक्षा अधिक विवाह जुळविणारा अवलिया, 400 पेक्षा अधिक विवाह जुळवणारा अवलिया, कुठलाही मोबदला न घेता लग्न जुळवण्यासाठी मध्यस्थी करणारा कुठला तरी एक समाजसेवक, ह्या सगळ्या पेड न्यूज होत्या. लोकांना आकर्षित करणाऱ्या ह्या न्यूज होत्या आणि यातून लोक भ्रमित झाली, आकर्षित झाली आणि मग या लोकांनी आपली दुकानदारी मक्तेदारी सुरू केली. सध्या समाज माध्यमाचा जर विचार केला तर आता बाकीच्या प्लॅटफॉर्मची काही विश्वासार्हता तेवढी राहिलेली नाही. पण सगळ्यात जास्त वापर होतो तो फेसबुक आणि व्हॉट्सअपचा. फेसबुकवर जर एखादी पोस्ट लग्नविषयक आली तर तो प्लॅटफॉर्म समाज सभ्यतेच्या दृष्टीनं फारसा सुरक्षित नाही असं आम्हाला वाटतं. मात्र अजूनही व्हॉट्सअपचे असे अनेक ग्रुप कार्यरत आहेत की त्याच्या माध्यमातून खरोखर लग्न जुळण्यासाठी मदत होते. मात्र त्या प्लॅटफॉर्मचा वापर हा योग्य रीतीनं शिस्त आणि नियमाच्या अधीनस्थ व्हायला पाहिजे, तरच या प्लॅटफॉर्मची विश्वासार्हता टिकून राहते. बऱ्याचदा काही हौशे गवशे नवशे उठतात आणि कुठला तरी लग्नाचा एखादा ग्रुप जॉईन करतात आणि त्या ग्रुपवर कुणबी मराठा विवाह, छत्रपती विवाह, जिजाऊ विवाह, स्वामी विवाह, गजानन विवाह असे देवाधर्माचे किंवा महामानवाचे नावं लावून किंवा जाती धर्माचे नावं लावून व्हॉट्सअपचा ग्रुप बनवतात, त्याच्या लिंक कुठेतरी व्हायरल करतात आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर त्याचा बाजार भरवतात. पुढे पुढे मग हे कुठेतरी मग त्याचीच दुकानदारी किंवा व्यवसाय सुरू करतात. तर ह्या अशा गोष्टी बाजारामध्ये घडत आहेत, समाजामध्ये घडत आहेत. या गोष्टीला आपण प्रतिबंध किंवा आळा घालू शकत नाही. मात्र ज्याचं त्यानं त्या गोष्टीपासून सावध असलं पाहिजे. मात्र लग्न जुळत असताना विवाह संस्थेच्या बाबतीत जर विचार केला तर तुमचं आमचं सगळ्यांचं जीवन हे धावपळीचं झालेलं आहे. कुणाकडेही वेळ नाही आहे. नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं आपण सतत यंगेज असतो. बरीचदा जुनी गावाकडची शेतीमातीची नातं सांगणारी माणसं आता शहराच्या ठिकाणी नोकरी व्यवसायानिमित्त राहू लागली आणि साहजिकच गेल्या काही वर्षांमध्ये त्यांची आपल्या ग्रामीण मातीशी किंवा ग्रामीण भागाशी किंवा आपल्या भावंडकीशी सोयऱ्या दायऱ्याशी नाळ तुटलेली आहे. आणि अशा स्थितीत मग त्यांची मुलं मुली ज्यावेळेस लग्नाच्या वयात येतात तर त्यावेळेस त्यांना नेमकी सोयऱ्याची भावंडकीची आठवण येऊ लागते आणि मग अशा वेळेस भावंडही त्यांना साथ देत नाहीत किंवा सोयरे धायरे मग त्यांना प्रश्न विचारतात की एवढ्या दिवस तुला आमची आठवण आली नाही, मग आताच का आठवण येते? तर अशा वेळेस अशा लोकांना विवाह संस्थेशिवाय पर्याय नसतो आणि विवाह संस्थेच्या माध्यमातून लग्न जुळण्याचं प्रमाण हे खूप कमी असतं किंवा त्यातून फसवणूकच जास्त असते. आणि अलीकडे विवाह संस्थांचं जे काही प्रस्त एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे, दर सेकंदाला टी व्हीवर त्या विवाह संस्थांची जाहिरात येते. तर या जाहिरातीला आपण कुठेतरी बळी पडतो, भ्रमित होतो आणि मग कुठेतरी 4-2 हजार 5-10 हजार रुपये गुंतवून त्या विवाह संस्थेकडे नोंदणी करतो आणि मग वर्ष 6 महिन्याच्या लोटून गेलं की तिथं एक निराशा पदरी पडते. मग माझ्यासारखे आमच्यासारखे काही लोकांना भुरळ घालण्यासाठी पुन्हा तयार असतात. आमचे यूट्यूबचे व्हिडिओ पाहून अनेक जण आम्हाला फोन करतात आणि लग्नासाठी मुलगी सुचवा, मुलीचं स्थळ दाखवा अशी विचारणा करतात. तर ह्या सगळ्या अशक्यप्राय गोष्टी असतात. मात्र लग्न जुळण्याची एक वेगळी पद्धत असते आणि या माध्यमातून लग्न जुळतात. मात्र त्याची दिशा योग्य असायला हवी असा आमचा गेल्या 4 वर्षातला अनुभव आहे. आणि या माध्यमातून जवळपास 400-500 लग्न आमच्या माध्यमातून जुळली. तरीही आम्ही कुठेही दावा करत नाहीत की आम्ही लग्न जुळवतो किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही कुठे पैशाची मागणी करतो. तरीही लोक ही स्वतः काही न करता वेड्यासारखी दुसऱ्याच्या भरोशावर
विसंबून राहतात, अवलंबून राहतात आणि मग अशा स्थितीमध्ये कुठेतरी स्वतःची फसवणूक करून घेतात. तर ह्या अशा गोष्टींना पासून आपण सावध असलं पाहिजे आणि लग्न कशी जुळतात आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लग्न जुळवण्यासाठी आपणच आपली लग्न कशी जुळवू शकतो याबाबतचं विवेचन पुढच्या 2-4 व्हिडिओमध्ये आम्ही टाकणार आहोत. तर तुर्तास हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. स्वतःसाठी 2-3 मिनिटाचा वेळ काढत जा आणि आमचे व्हिडिओ पहा. त्यातून तुम्हाला नक्कीच चांगलं मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. जय जिजाऊ.